आजच्या ब्लॉगमध्ये आपण आज आलेलो आहोत म्हैसगावच्या पुढे 4-5 किलोमीटर अंतरावर केदारेश्वर मंदिर देवस्थान आहे. पुढं आपल्याला तसंच म्हैसगावने ताराबाद साईडला आपल्याला मंदिर आहे ते बघण्यासाठी आपण आलेले आहोत. तसेच चला मग केदारेश्वर मंदिर आहे, खूप छान असं निसर्ग पण आपल्याला बघायला भेटत आहे. आपल्या आजचा ब्लॉग तुम्ही हे पाहू शकता. आपण रस्त्याच्या कडेला आपल्याला मंदिर आहे केदारेश्वर, हे देवाचे आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तसेच तुम्ही कंटिन्यू बघत चालला. आणि त्याच्या इकडे पाणी टाकी पण आहे. इकडे गाड्या पण पार्किंग लावलेली आहे. आणि तुम्ही गार्डन खूप छान असं देवाच्या पुढं आपल्याला बघायला. मग काय टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट मंदिरात जाऊ, दर्शन घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपण परत मंदिरात आतमध्ये चाललेलो आहोत. आणि आतमध्ये शिव मंदिर स्थापना आहे पिंडीची, ते आपण तिचं दर्शन घ्यायसाठी चाललेलो आहोत. इकडे काही कामगार काम करू राहिले. इकडं सभामंडप व्हायचं आहे, त्याचं काम चालू आहे. आपल्याला नंदी पण पाहायला भेटत आहे, त्यांचं दर्शन घेऊ. त्याचं आपण आता महादेवाचं दर्शन झालेलं आहे. पिंडीचं आता दर्शन घेऊन आता पुढे चाललेलं आपण. आणि आपण आता आतला निसर्ग पाहिलेला, आता पुढच्या देवापाशी जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचे. चला मग आपण आता पुढे चाललेलं. दत्ताचं मंदिर आहे. तसं आपण आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता इथला व्ह्यू कसं आहे ते आपण कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जेवढं आहे तेवढं. आपण आता महादेवांचं पण दर्शन झालं आपलं, तसंच आपल्याला इथं श्री दत्त यांचं पण दर्शन झालेलं आहे. तसं आपल्याला अनेक इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला झाडं आहे. देवस्थान हे खूप छान असं थंड ठिकाण आहे. तुम्ही पण या बघायला. म्हैसगावपासून 5-6 किलोमीटर अंतरावर आपल्याला हे देवस्थान आपल्याला केदारेश्वर हे देवस्थान खूप छान अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. तसंच आपण तुमच्यासाठी अनेक पुढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न काय दाखवणार ते आज मी प्रयत्न करणार आहे. चला मग तसेच तुम्हाला पाच पुढे आपण आता पुढे निघालेलो आहोत. आता पुढून आपण गार्डन परत निसर्ग पाहू कसं ते तुम्हाला दाखवू.
हे पावसात आपण आता रस्त्याकडे बसलेलो आहोत आणि आपल्याला वडाचं झाड पण पाठीमागं सावलीला भारी मोठं झाड आहे. वडाचं झाड सावली थंड ठिकाणी बघायला आणि तुम्ही पण या पण बसायला खूप छान असं वडा झाड तुम्हाला दाखवत पुढच्या कॅमेऱ्याने. हे पावसात वडा झाड मोठं येतं आपल्याला बघायला भेटलेलं आहे. चला मग आपण असंच पुढं आता प्रवास करू आणि आता इथला पाऊण झालेला आहे. आता आपण पुढं प्रवास करीत चाललेला आहोत. चला तुम्ही कंटिन्यू बघत चला. पुढं आपल्याला अनेक ठिकाण बघायचं आहे. हे व्यवसायात आपण गाडी चाललेलो आहोत. आपल्याला आता गाडीत जायचं आहे. तसेच आपण आता पुढे आलेलो आहोत. साखर साईडला मांडव साईडला आपल्या आले आपल्याला पुढे आपल्याला पाहू शकतो. म्हैसगावपासून 2-3 किलोमीटर अंतर आपल्याला पूल पाहायला भेटत आहे. मुळा नदीचं ते पूल पण पाहू शकता. इथं आपल्याला इकडवर तासगाव आहे. तसेच आपल्याला तासाचं पूल म्हणतात ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्ही आता इथं आपल्याला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. इथं लई खोललं असं आपल्याला निसर्ग खोल आपल्याला खाली पाणी आणि पूल पण मस्त आहे पाहायला. पाठीमागे निसर्ग आहे खूप छान असं बघायला भेटत आहे. हे बघू शकता आपल्याला मुळा धरणामध्ये एवढं पाणी आपल्याला इकडं पाहायला भेटत आहे. तसं आपल्याला इकडं पण ही साईडला पण आपल्याला मुळा नदीचं पाणी बघायला भेटत आहे. असंच पाहून आता पुढे आपल्याला जायचं आहे पुढच्या पॉईंटवर. चला मग आपण तुम्ही कंटिन्यू करत राहा. तसेच आपण पाहू शकतो आपण पुलाच्या वरातल्या साईडून आलेलो आहोत. नाही पाठीमाग आपण पूल पाहू शकतो आहे. त्या पुलाच्या वरातल्या साईडून आपल्याला आलेलो आहोत. तसे इथं नदीच्या कडेला खूप छान असं निसर्ग आपल्याला बघायला भेटत. चला मग जरा पाहू. हे बघू शकता एवढी मोठी आपण नदी बघायला भेटायची. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केला असेल तर मग असंच बघायला दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला नाही विसरू. असंच नवीन कुठेतरी प्रत्येक नवीन ठिकाणी आपण ब्लॉग घेऊन येऊ. इथलं तुम्ही पण फुल एन्जॉय करा. खूप छान असं थंड ठिकाणी